शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज दुपारी 2 नंतर जाहीर होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची आज पत्रकार परिषद होती आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल कर्जमाफीची यादी जाहीर होणार याबाबत एबीपी माझाला माहिती दिलेली होती। आज अजित पवार यांची जयंती आहे आणि आजच ही पहिली यादी दुपारी 2 नंतर जाहीर होणार आहे। तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कालच एबीपी माझाला या संदर्भात माहिती दिलेली होती। आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार आहे आणि 31 जुलैपर्यंत कर्जाचा हप्ता किंवा ही एकूणच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी ग्वाहीच काल कृषी मंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली होती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांची पहिली यादी आजच जाहीर होणार आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, माधवी, दुपारी 2 नंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच पहिली प्राथमिक यादी जी आहे ती जाहीर केली जाईल। खरं तर मागच्या 4-5 दिवसांपासून दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे आयकर खात्याकडून जो डेटा मिळणं अपेक्षित होतं तो मिळू शकलेला नाही, कारण त्याच परिसरात आंदोलन सुरू असल्यामुळे कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नव्हते आणि त्यामुळं आयकर विवरण भरणारे जे शेतकरी आहेत त्यांचा जो डेटा आहे तो राज्य सरकारला मिळाला नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी यादी जाहीर करायला वेळ लागत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मात्र तरीही आज प्राथमिक जो यादी आहे ती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहकार खात्याच्या वतीने देण्यात आली आहे। माधवी, नक्कीच या यादी संदर्भात प्रत्येक महत्त्वाचा अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। निलेश, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।